नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडसोबत टोटल 8 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्या डिव्हिडंडला देण्यासाठी काही कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेटसुद्धा अनाऊन्स केली आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया इन्फो एज इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 5,721.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 73,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 6,545 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,972.05 रुपये आणि या कंपनीने 12 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 29 जुलै 2024. चला आता बोलूया हॉकिन्स कुकर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 7,329.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 7,750 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 5,810.05 रुपये आणि या कंपनीने 120 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 29 जुलै 2024. चला आता बोलूया फेअरकेम ऑर्गॅनिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,235 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,528.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 999 रुपये आणि या कंपनीने 7.5 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 29 जुलै 2024. चला आता बोलूया EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 721 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 839.60 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 413.80 रुपयाचा आणि या कंपनीने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 29 जुलै 2024. चला आता बोलूया नेस्को लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 850 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,000 करोड रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 934 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 597.90 रुपये आणि या कंपनीने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 26 जुलै 2024. चला आता बोलूया किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,702 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,924.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 547.15 रुपये आणि या कंपनीने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड
अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 26 जुलै 2024. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 270 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 32,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 346.55 रुपयाचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 237.35 रुपयाचा आणि या कंपनीने 6 रुपये 30 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 16 जुलै 2024. चला आता बोलूया ॲक्सिस बँक लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1164.05 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.5 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1196 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 910.20 रुपयाचा आणि या कंपनीने 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत